चला, आज आपल्याकडे आलेल्या या ऑडिओ क्लिप्स आहेत. यात एका कुटुंबातील काय म्हणतात त्याला भावनिक गुंतागुंतीचा आपण आढावा घेऊया. हं. गोष्ट आहे पिहू नावाच्या एका लहान मुलीची. एरवी खूप खेळकर असते म्हणतात, पण अचानक अगदी शांत झाली आहे, घाबरलेली वाटतेय. हो, आणि तिच्या मदतीसाठी घरी समुपदेशक आले आहेत. बरोबर. आणि त्यांच्या संवादातून काहीतरी महत्वाचं समोर येते असं दिसतंय. अगदी. हे संभाषण फक्त पिहूच्या भीतीबद्दल नाहीये, म्हणजे कुटुंबातले जे ताणलेले संबंध आहेत किंवा एखादं न उलगडलेलं रहस्य, त्यावरही प्रकाश पडतोय. हां, पिहूच्या वागण्यातला हा जो बदल आहे त्याचा कुटुंबावर काय परिणाम होतोय हे बघणं महत्वाचं आहे. हो ना. सुरुवातीला बघितलं तर समुपदेशक पिहूशी बोलायचा प्रयत्न करतात. एरवी मस्ती करणारी, थोडा अभ्यास वगैरे करणारी आणि पिझ्झा आवडणारी पिहू आता एकदम गप्प. हो, बोलतच नाहीये. मग तिला बोलतं करण्यासाठी समुपदेशकांनी आधी पिझ्झा गेम घेतला आणि मग तो रॅपिड फायर. आणि याच रॅपिड फायर म्हणजे काही अनपेक्षित गोष्टी समोर येतात, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी. जसं की आई असं म्हटल्यावर पिहूचं उत्तर काय, तर टाइम बॉम्ब. अरे बापरे. हो. आणि सिक्रेट विचारल्यावर ती थेट नाव घेते नंदिनी वहिनीचं. आता लहान मुलांच्या मनात असे शब्द सहजासहजी येत नाहीत. बरोबर. यावरून स्पष्ट होतं की तिच्या मनात काहीतरी गंभीर चाललंय आणि त्याचा संबंध निदान तिला तरी वाटते की नंदिनीशी आहे. अच्छा. कोणीतरी घरातून बाहेर काढायची धमकी दिल्याचा पण उल्लेख आहे संवादात, जी खरंच गंभीर बाब आहे. म्हणजे समुपदेशक साधारण याच निष्कर्षावर आले की पिहूला कोणाची तरी खूप भीती वाटतेय आणि हे एका गुप्ताशी जोडलेलं आहे, ज्याचा संबंध नंदिनीशी आहे. बरोबर. त्यांनी कुटुंबाला सल्ला पण दिला की पिहूवर आता कोणताही दबाव आणू नका, जास्त विचारपूस करू नका आणि तिला आनंदी ठेवा, कारण तिच्यासोबत नुकतंच काहीतरी घडलंय ज्यामुळे ती इतकी अस्वस्थ आहे. पण गंमत बघ, म्हणजे समुपदेशकाचा हा जो निष्कर्ष आहे ना, तो कुटुंबाला एकत्र आणायच्या ऐवजी त्यांच्यातली दरी वाढवणारा ठरला. असं कसं काय? विशेषतः रम्या म्हणजे पिहूची आई आणि नंदिनी यांच्यात. समुपदेशकाने जसं सिक्रेटचा संबंध नंदिनीशी जोडला, रम्याचा संशय थेट नंदिनीवर गेला. हो, तिने थेट विचारलं सुद्धा की नंदिनी तिच्या मागे पिहूशी काही वेगळं वागते का? अगदी. हे ऐकून घरातले बाकीचे सदस्य म्हणजे जीवा, पिहूचे वडील, मग सासूबाई, पार्थ, हे सगळे नंदिनीची बाजू घ्यायला लागले. हो ना. पार्थने तर एक महत्वाचा मुद्दा मांडला की जर नंदिनी त्रास देत असती तर पिहू तिच्याजवळ गेलीच नसती, उलट तिला बघून घाबरली असती. बरोबर आहे. आणि इथे कुटुंबात आधीपासून असलेले जे काही छुपे तणाव असतील किंवा गटबाजी असेल, ती स्पष्ट दिसायला लागते. अनेकदा असं होतं की कुटुंबावर संकट आल्यावर असे मतभेद, अविश्वास चटकन वर येतात. खरे. सासूबाई तर स्पष्टपणे रम्यालाच दोष देतात आणि नंदिनीला पाठिंबा देतात. आणि ह्या सगळ्यात बिचारी नंदिनी, ती तर पूर्णपणे गोंधळलेली आहे की पिहूने तिचं नाव का घेतलं, असं काय गुप्त आहे. हो. आणि याच सगळ्या गोंधळात नंदिनी आणि पार्थ यांच्यातल्या मैत्रीपूर्ण नात्याबद्दल पण काही गोष्टी समोर येतात. जसं ते रूम पार्टनर म्हणून एकाच बेडवर विरुद्ध दिशांना तोंड करून झोपतात म्हणे. किंवा पार्थने तिला नकळत फ्रेंडशिप बँड बांधला होता. हे त्यांच्यातलं एक सहज नातं दाखवतं. हो, ते त्यांच्यातलं सहज नातं असेलही, पण जेव्हा घरात असा संशयाचं वातावरण असतं ना, तेव्हा अशा सहज वाटणाऱ्या गोष्टींकडे सुद्धा वेगळ्या नजरेनं पाहिलं जाऊ शकतं. बरोबर. किंवा त्याचा वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो. पण या सगळ्या गोंधळात एक गोष्ट विसरून चालणार नाही की पिहूची भीती खरी आहे आणि ती दुर्लक्ष करण्यासारखी नाही. समुपदेशकाच्या मते तिच्यासोबत नुकतंच काहीतरी नक्की घडलं आहे. तर या सगळ्या संभाषणातून एक गोष्ट स्पष्ट होतीये, पिहू एका खोल भीती आणि गुप्तामुळे अस्वस्थ आहे. हो. आणि नकळतपणे का होईना या गुपिताचा आणि भीतीचा संबंध नंदिनीशी जोडला गेलाय, ज्यामुळे कुटुंबात संशयाचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालंय. अगदी. समुपदेशकाने फक्त एक शक्यता वर्तवली होती, पण त्या एका शक्यतेने कुटुंबातला अंतर्गत अविश्वास आणि मतभेद अजून गडद झाले आहेत. आता नंदिनीसमोर दुहेरी आव्हान आहे. एक तर स्वतःवरचा संशय दूर करणं आणि दुसरं म्हणजे पिहूच्या मनातील त्या भीतीचं आणि गुपिताचं खरं कारण शोधून काढणं. बरोबर. ऐकणाऱ्यांसाठी इथे एक विचार करण्यासारखा प्रश्न नक्कीच आहे की समुपदेशकाने केवळ एक शक्यता वर्तवली असताना रम्याने इतक्या टोकाचा आणि थेट संशय लगेच नंदिनीवर का घेतला असावा. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे कुटुंबातले आधीचे संबंध असतील किंवा काही न बोलल्या गेलेल्या गोष्टी, काही जुने हिशोब, असं काही या तीव्र प्रतिक्रियेमागे असू शकेल